कल्पना करा दोन अत्यंत ताकदवान मल्ल एकाच जाड दोरीला पूर्ण ताकदीने विरुद्ध दिशेने ओढत आहेत. म्हणजे एक भयंकर रस्सीखेच सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आपण जर हे दृश्य बाहेरून पाहिलं ना, तर आपल्याला वाटेल की ही निव्वळ ऊर्जेची उधळपट्टी आहे. दोरी तुटून जाईल किंवा कोणीतरी भयानक कोसळेल. हो ना, वरवर पाहता तसंच वाटतं. पण जर मी सांगितलं की या दोन मल्लांच्या परस्पर विरोधी ताकदीमुळेच आणि त्या अटीतटीच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या संतुलनामुळेच. एक्झॅक्टली, त्याच संतुलनामुळे आपल्या कारमधला रेडिओ अचूक स्टेशन पकडतो किंवा आपला मोबाईल बरोबर नेटवर्क शोधतो. तर अरे वा, हे खूपच भारी उदाहरण आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात, ज्याला आपण आपला डीप डाईव्ह म्हणतो, त्यात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्याच रहस्यमय आणि अचूक संतुलनाची चर्चा करणार आहोत. ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात सिरीज LC सर्किट असं म्हणतो. बरोबर. आणि आज आपण एका अत्यंत सविस्तर प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सचा आधार घेत आहोत. आपलं ध्येय आहे या सर्किटमधील इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांच्यातील लपाछपी आणि त्यांचं ते परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट समजून घेणं. हे केवळ पुस्तकातले सिद्धांत नाहीत बरं का. अच्छा. हो, आजच्या आधुनिक दळणवळणाचा आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीचा संपूर्ण पाया या दोन घटकांच्या परस्पर विरोधी स्वभावावर उभा आहे. चला तर मग सुरू करूया. आता आपण पहिल्या स्लाइडकडे वळूया, जिचं शीर्षक आहे सिरीज LC सर्किट, द परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट. या स्लाइडच्या शीर्षकाप्रमाणेच हे खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण संतुलन आहे. या स्लाइडवर जे चित्र आहे ना, त्यात एक AC सोर्स दाखवलाय. म्हणजे ऑल्टरनेटिंग करंटचा स्रोत. हो, आणि त्यासोबत एक इंडक्टर म्हणजे कॉईलसारखा दिसणारा घटक, आणि एक कॅपॅसिटर जो दोन समांतर रेषांनी दाखवलाय. हे दोन्ही एकाच रेषेत म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले आहेत. पण मला प्रश्न पडतो की याला परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट का म्हटलंय? दोघेही तर एनर्जी स्टोअर करण्याचंच काम करतात ना. कसे ते दोन्ही ऊर्जा साठवतात हे खरंय, पण त्यांची पद्धत अगदी विरुद्ध आहे. आपण पुढे मूलभूत तत्वे, वैशिष्ट्ये आणि गणिते पाहणारच आहोत. त्यात हे जास्त स्पष्ट होईल. ठीक आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड नंबर 2 आहे आर लर्निंग माइलस्टोन्स. या स्लाइडमध्ये आपल्या आजच्या प्रवासाचे 3 मुख्य टप्पे दिले आहेत. म्हणजे आपला आजचा रोडमॅप. अगदी बरोबर. पहिला टप्पा आहे आदर्श एकसर LC परिपथाची म्हणजे आयडियल सिरीज LC सर्किटची मूलभूत वैशिष्ट्ये समजून घेणं, जे एका बल्बच्या चिन्हाने दाखवलंय. दुसरा टप्पा आहे फेजर डायग्राम आणि व्होल्टेजच्या संबंधांचं विश्लेषण करणं, ज्यासाठी ग्राफचं चिन्ह वापरलंय. आणि तिसरा टप्पा आहे रिॲक्टन्स, इम्पिडन्स आणि पॉवरची गणना करणं म्हणजे कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेटरच्या चिन्हाने दाखवलंय. म्हणजे आपण आधी नियम समजून घेणार, मग त्याचं चित्र पाहणार आणि शेवटी गणिते सोडवणार. हो ना, एक उत्तम रणनीती आहे ही. गुंतागुंतीचे विषय कसे सोपे करायचे हे या क्रमिक पद्धतीवरून समजतं. एकदम भारी. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. दी आयडियल सिरीज सर्किट अँड द कॉन्स्टंट करंट. आता बघा, आदर्श परिपथ किंवा आयडियल सर्किट म्हणजे काय? यात केवळ शुद्ध इंडक्टन्स म्हणजे L आणि कॅपॅसिटन्स म्हणजे C असतो. म्हणजे यात रेझिस्टन्स नसतोच का? नाही, यात रेझिस्टन्स आपण शून्य मानतो. हा एक सैद्धांतिक विचार आहे. आणि इथला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे की परिपथातील सर्व बिंदूंवर विद्युत प्रवाह म्हणजे करंट पूर्णपणे समान राहतो. एक्झॅक्टली. करंट बदलत नाही. चित्रातही तुम्ही पाहू शकता L आणि C जोडलेला एक लूप आहे आणि बाणांच्या सहाय्याने करंट सगळीकडे समान असल्याचं दाखवलंय. हे एखाद्या पाण्याच्या पाईपसारखं आहे का? जिथे पाईपमध्ये कुठेही मोजलं तरी पाण्याचा प्रवाह सारखाच असतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच करंट इज द कॉन्स्टंट हे वाक्य आपण फेजर डायग्रामसाठी एक कॉमन रेफरन्स म्हणून वापरतो, कारण तो बदलत नाही. अच्छा. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जी आहे द 90 डिग्री फेज रूल. इथे 90 अंश फेज नियम स्पष्ट केलाय. हा खूप महत्वाचा नियम आहे. म्हणजे तो लीड आणि लॅगवाला कन्सेप्ट ना? हो. इंडक्टरचा नियम सांगतो की व्होल्टेज करंटच्या 90 अंश पुढे म्हणजे लीड करतं. आणि कॅपॅसिटरचा नियम सांगतो की व्होल्टेज करंटच्या 90 अंश मागे असतं म्हणजे लॅग करतं. इथे स्लाइडवर एका वर्तुळाकृती घड्याळासारखं चित्र आहे. त्यात करंट 3 वाजल्याच्या दिशेने म्हणजे एक्स ॲक्सिसवर आहे. निळा बाण 12 वाजल्याच्या दिशेने आहे, जो इंडक्टरचा व्होल्टेज दाखवतो. आणि केशरी बाण 6 वाजल्याच्या दिशेने खाली आहे. तो कॅपॅसिटरचं व्होल्टेज असणार. अगदी बरोबर. पण मला हे लीड आणि लॅग नेहमीच गोंधळात टाकतं. एखादी गोष्ट करंटच्या पुढे किंवा मागे कशी असू शकते? ती काय शर्यत पळवतायत का? खूप कॉमन प्रश्न आहे.
इथे पुढे किंवा मागे असणं हे अंतराच्या बाबतीत नाहीये, तर वेळेच्या संदर्भात आहे. अच्छा, वेळेच्या संदर्भात. हो, एसी सर्किटमध्ये लहरी किंवा वेव्ज असतात. इंडक्टर करंटच्या बदलाला विरोध करतो. त्यामुळे जेव्हा करंट शून्यावरून सुरू होतो, तेव्हा इंडक्टरचा व्होल्टेज आधीच शिखरावर पोचलेलं असतं. बापरे, म्हणजे व्होल्टेज वेळेत पुढे आहे? हो ना. आणि कॅपॅसिटरच्या बाबतीत करंट आधी शिखरावर पोहोचतो आणि मग चार्ज जमा झाल्यावर व्होल्टेज तयार होतं. त्यामुळे ते वेळेत मागे राहतं. हे खूपच भारी आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. दी 18 डिग्री टग ऑफ वॉर. ही स्लाइड त्याच 180 अंशांच्या रस्सीखेचीबद्दल आहे, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. म्हणजे निळा बाण 12 वाजता आणि केशरी बाण 6 वाजता. हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध झाले. बरोबर. ते एकमेकांच्या नेमके 180 अंश विरुद्ध असतात आणि एकमेकांना थेट विरोध करतात. मग एकूण व्होल्टेज कसं काढायचं? त्यांची बेरीज करायची का? नाही, एकूण व्होल्टेज हा केवळ त्यांच्यातील फरक असतो. सूत्र आहे ET बरोबर EL वजा EC. इथे आपण वजाबाकी करतो. स्लाइडवर एक उदाहरण दिलंय. निळा बाण 210 व्होल्ट ताकद वरच्या दिशेने लावतोय, तर केशरी बाण 90 व्होल्ट खाली ओढतोय. मग निव्वळ ताकद किती उरली? 210 वजा 90 म्हणजे 120 व्होल्ट वरच्या दिशेने. म्हणजे ते एकमेकांची ताकद नष्ट करत आहेत. होय, म्हणूनच याला आपण रस्सीखेच म्हणतो. जो जास्त ताकदवान असेल त्याच्या दिशेने निकाल लागतो. इथे इंडक्टर जिंकला. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. ट्रान्सलेटिंग द कॉन्फ्लिक्ट इनटू अ फेजर डायग्राम. या रस्सीखेचीला आलेखात किंवा ग्राफमध्ये कसं मांडायचं ते इथे दिलंय. नियम 1 सांगतो की करंट हा रेफरन्स असल्यामुळे तो आडव्या रेषेवर काढला जातो. एक्स ॲक्सिसवर. आणि नियम 2 सांगतो की अंतिम वेक्टर म्हणजे रिझल्टंट वेक्टर हा जास्त व्होल्टेज असलेल्या बाजूला असतो. चित्रात हिरवा बाण निळ्या बाणाच्या दिशेने वर जातोय, कारण निळा बाण म्हणजे इंडक्टरचं व्होल्टेज केशरी बाणापेक्षा मोठा आहे. यालाच आपण वेक्टर ॲडिशन म्हणतो. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष आकृती काढून पाहिलं की हे किती सोपं वाटतं. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. सर्किट नेचर. हू विन्स द बॅटल? विजेता कोण? परिपथाचा स्वभाव कसा ठरतो हे या स्लाइडवर आहे. म्हणजे ते इंडक्टिव्ह आहे की कॅपॅसिटिव्ह? एक्झॅक्टली. जर एक्सेल हा एक्सी पेक्षा मोठा असेल तर परिपथ इंडक्टिव्ह असतो, बाण वरच्या दिशेने जातो. आणि जर एक्सी मोठा असेल तर परिपथ कॅपॅसिटिव्ह असतो आणि बाण खालच्या दिशेने जातो. म्हणजे जो मोठा असेल सर्किट त्याचं रूप घेतं. अगदी बरोबर. रिॲक्टन्सच्या आधारावर हे ठरतं आणि सर्किटच्या एकूण कामगिरीवर त्याचा थेट परिणाम होतो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जी आहे कॅल्क्युलेटिंग इक्विव्हॅलंट टोटल रिॲक्टन्स. एकूण रिॲक्टन्स कसा काढायचा ते या स्लाइडवर दिलंय. रिॲक्टन्स म्हणजे काय बरं? रिॲक्टन्स म्हणजे करंटच्या प्रवाहाला होणारा एकूण विरोध. जसा डीसी सर्किटमध्ये रेझिस्टन्स असतो तसाच एसी सर्किटमध्ये रिॲक्टन्स. पण इथला सर्वात महत्वाचा मुद्दा बघा. रेझिस्टर्सच्या बाबतीत आपण विरोधाची नेहमी बेरीज करतो, बरोबर? हो, R1 अधिक R2. पण इथे आपण रिॲक्टन्सची बेरीज न करता चक्क वजाबाकी करतो. अरे वा, रेझिस्टन्सची आपण नेहमी बेरीज करतो, इथे वजाबाकी का? कारण तो 180 अंशांचा विरोध. ते एकमेकांच्या विरोधाला कॅन्सल करतात. सूत्र आहे एकूण एक्स बरोबर एक्सेल वजा एक्सी यांचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. स्लाइडवरचे उदाहरण सांगतं की 70 ओहममधून 30 ओहम वजा केले तर उत्तर 40 ओहम येतं. बरोबर, म्हणजे विरोध वाढण्याऐवजी कमी झाला. हे खरंच कमाल आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. ओम्स लॉ इन द LC सर्किट. LC परिपथामध्ये ओहमचा नियम कसा लागू होतो ते इथे दाखवलंय. स्लाइडवर एका त्रिकोणाचं चित्र आहे. हो, वरच्या भागात एकूण व्होल्टेज म्हणजे ET आहे आणि खालच्या भागात करंट आणि एकूण रिॲक्टन्स आहे. इथे इम्पिडन्स किंवा Z म्हणजे एकूण विरोध असतो. आपल्या आदर्श सर्किटमध्ये रेझिस्टन्स नसल्याने Z बरोबर X असतं. म्हणजे करंट बरोबर एकूण व्होल्टेज भागिले एकूण रिॲक्टन्स. एक्झॅक्टली. जुना ओहमचा नियमच आहे हा. फक्त R ची जागा आता X ने घेतली आहे. आणि घटकांचे व्होल्टेज काढायचे असतील तर EL बरोबर करंट गुणिले XL आणि EC बरोबर करंट गुणिले XC. गणित एकदम सोपं झालं. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. आणि ही स्लाइड मला खूप इंटरेस्टिंग वाटते. द पॉवर इल्युजन. झिरो ट्रू पॉवर. हो ना, हा अत्यंत रंजक मुद्दा आहे.
पॉवरचा भ्रम. व्होल्टेज आणि करंट एकमेकांपासून बरोबर 90° फेजच्या बाहेर असतात असं इथे लिहिलंय. त्यामुळे होतं काय माहितीये, ऊर्जेची सतत देवाणघेवाण होते, परंतु वापरली जाणारी खरी शक्ती किंवा ट्रू पॉवर 0 असते. 0? एवढं सगळं सर्किट चालू आहे आणि पॉवर 0? हो. स्लाइडवरच्या चित्रात बघा, पॉवर सोर्स आणि LC सर्किटमध्ये ऊर्जेचे 2 मोठे बाण गोल फिरत आहेत. म्हणजे ॲपरंट पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर समान असते. एक्झॅक्टली. हे म्हणजे फुटबॉलच्या मैदानात 2 खेळाडूंनी एकमेकांना फक्त बॉल पास करत राहण्यासारखं आहे. ते खूप धावपळ करतात, पण गोल एकही होत नाही. अरे वाह, हे खूपच भारी उदाहरण दिलं तुम्ही. ते फक्त ऊर्जा घेतात आणि परत फेकतात. उष्णता किंवा प्रकाशात तिचं रूपांतर होत नाही, त्यामुळे खरी पॉवर कंझ्युम होतच नाही. डोक्यात एकदम प्रकाश पडला. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. लॅब सेटअप अँड सेफ्टी प्रिकॉशन्स. प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील जोडणी आणि सुरक्षिततेबद्दल ही स्लाइड आहे. मोजमापासाठी ॲमीटर नेहमी सिरीजमध्ये जोडावा. आणि व्होल्टमीटर L व C च्या पॅरललमध्ये जोडलेला दिसतोय चित्रात. आणि इथे एक अत्यंत महत्वाचा सेफ्टी अलर्ट दिलाय. परिपथाला स्पर्श करण्यापूर्वी कॅपॅसिटर पूर्णपणे डिस्चार्ज करा. पण वीज बंद केल्यावरही कॅपॅसिटर एवढा धोकादायक का असू शकतो? कारण कसे, कॅपॅसिटर वीज बंद केल्यावरही ऊर्जा साठवून ठेवतो. तो जणू काही एक छोटी बॅटरीज बनलेला असतो. बापरे. हो, आणि चुकून हात लागल्या तर ती सगळी साठवलेली ऊर्जा तुमच्या शरीरातून वाहू शकते. जोरदार शॉक बसू शकतो. सेफ्टी फर्स्ट. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप. इथे गणिताच्या पायऱ्या दिल्या आहेत, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याची उजळणी. स्लाइडवर दिलाय ET बरोबर 120 व्होल्ट, XL 70 ओहम आणि XC 30 ओहम. मग पायरी 1 काय सांगते? एकूण रिॲक्टन्स काढायचा, म्हणजे 70 वजा 30 बरोबर 40 ओहम. बरोबर. आणि पायरी 2 मध्ये करंट कसा काढायचा? 120 व्होल्ट भागिले 40 ओहम म्हणजे 3 अँपिअर. एकदम परफेक्ट. आणि निष्कर्ष काय निघतो? XL हा XC पेक्षा 70 हे 30 पेक्षा मोठे आहेत, म्हणून परिपथ इंडक्टिव्ह आहे. एक्झॅक्टली. विद्यार्थ्यांना गणित सोडवायला ही पद्धत खूप सोपी पडते. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. अडव्हान्स्ड कॅल्क्युलेशन फ्रॉम कंपोनंट्स. ही स्लाइड थोड्या प्रगत गणिताची आहे. खऱ्या जगात आपल्याला थेट ओहममध्ये व्हॅल्यूज मिळत नाहीत. म्हणजे जेव्हा आपण इंडक्टर विकत घेतो तेव्हा तो हेनरीमध्ये असतो आणि कॅपॅसिटर फॅरॅडमध्ये. हो ना. मग प्रथम फ्रिक्वेन्सी वापरून L आणि C चं ओहममध्ये रूपांतर करावं लागतं. सूत्रे दिली आहेत इथे. XL बरोबर 2πfL आणि XC बरोबर 1/2πfc, जिथे F म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर L 0.3 हेनरी असेल, C 50 मायक्रोफॅराड असेल आणि फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्झ असेल, तर सूत्रात किमती टाकल्यावर XL येतो 113 ओहम आणि XC येतो 53.1 ओहम. आणि मग एकूण X काढण्यासाठी त्यांची वजाबाकी. ती येते 59.9 ओहम. बरोबर. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सीचा वापर करून आपण मुळापासून व्हॅल्यूज काढू शकतो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जी या सगळ्याचा कळस आहे. रिअल वर्ल्ड मॅजिक. वाय डू वी यूज LC सर्किट्स? खऱ्या जगातली जादू. आपण हे सगळं का शिकतोय याचे 3 मुख्य उपयोग इथे दिले आहेत. पहिला म्हणजे रेझोनन्स. चित्रात एक तराजू दाखवलाय. जेव्हा XL आणि XC अगदी समान असतात तेव्हा एकमेकांना कॅन्सल करतात आणि विरोध शून्यावर येतो. अरे वा. आणि दुसरा उपयोग ट्युनिंग. इथे रेडिओच्या डायलचं चित्र आहे. हो, विशिष्ट फ्रिक्वेन्सी पकडण्यासाठी आपण रेडिओमध्ये ह्याच रेझोनन्सचा वापर करतो. आणि तिसरा उपयोग फिल्टरिंग. इथे फनेल किंवा गाळणीचं चित्र आहे. हे सर्किट अवांछित नॉईज रोखतं आणि फक्त शुद्ध सिग्नल पुढे पाठवतं. म्हणजे माझ्या कारमधील रेडिओवर मला नेमकं माझं आवडतं गाणं ऐकायला मिळतं, ते ह्याच 180 अंशांच्या रस्सीखेचीमुळे. एक्झॅक्टली. तुमचा मोबाईल, वायफाय हे सगळं ह्याच तत्वावर चालतं. हे खरंच थक्क करणार आहे. आता आपण शेवटच्या स्लाइडकडे वळूया. कोर टेकअवेज अँड प्रॅक्टिस. ही सारांश आणि सरावाची स्लाइड आहे. सारांश काय, तर रिॲक्टन्सची वजाबाकी होते आणि खरी शक्ती 0 असते. आणि इथे 2 सराव प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न, जर XC हा XL पेक्षा मोठा असेल तर फेजर डायग्राम कसा बदलेल? दिशेने म्हणजे खालच्या दिशेने जाईल. बरोबर. दुसरा प्रश्न, जर XL 100 ओहम आणि XC 40 ओहम असेल तर Z काढा. Z म्हणजेच एकूण रिॲक्टन्स, जो 100 वजा 40 म्हणजे 60 ओहम असेल. क्या बात है.
एकदम क्लिअर झालं सगळं. आता आपण शेवटच्या स्लाइडवर म्हणजे कन्क्लुजनवर आलो आहोत. होय, इथे आपलं प्रेझेंटेशन संपतंय. थोडक्यात सांगायचं तर LC सर्किट हे दोन विरुद्ध प्रवृत्तींचं एक सुंदर संतुलन आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटरची ती परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्ट. ही सगळी माहिती खरोखरच डोळे उघडणारी होती. पण जाता जाता मला श्रोत्यांना एक विचार करायला लावणारा प्रश्न द्यायचा आहे. कोणता? आज आपण आदर्श परिस्थिती पाहिली जिथे रेझिस्टन्स 0 मानला होता. पण खऱ्या जगात जेव्हा रेझिस्टन्स या रस्सीखेचीत प्रवेश करतो तेव्हा या परफेक्ट बॅलन्सिंग ॲक्टचं काय होत असेल? ती 0 ट्रू पॉवर खरोखर 0 राहते का? या RLC सर्किटच्या वास्तवावर नक्की विचार करा. खरंच, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तर श्रोते हो, आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार.